नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा नाथाभाऊ खडसे यांच्याकडे वळणं मला आवश्यक वाटतं. कारण तुम्हाला माहिती आहे की नाथाभाऊ हे आपला दीर्घकाळचा आयुष्य ज्याच्यात उमेदीचं घालवलं तो राजकीय पक्ष म्हणजे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा NCP मध्ये दाखल झाले. त्याला आता 6 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. मला वाटते 24-25 ऑक्टोबरला नाथाभाऊ शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. शरद पवारांनी त्यांचं भाऊ पसरून स्वागत केलं होतं आणि नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रातून भाजपा उखडून टाकायचा चंग बांधलेला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा जिल्हा जो आहे जळगाव, त्या जळगावचं मुख्यालय असलेल्या महानगरपालिकेतून भाजपची सत्ता उखडून टाकलेली आहे. आणि खरंच कौतुकास्पद आहे, खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी शब्द पाळला की आपण उत्तर महाराष्ट्रातून भाजप संपून टाकू. ते आता उत्तर महाराष्ट्रातून कधी संपेल हा नंतरचा भाग आहे, पण सध्या तरी एका महापालिकेतून त्यांनी भाजपची सत्ता उखडून दाखवली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले नगरसेवक वगैरे बाजूला करून तिथे शिवसेनेचा महापौर प्रस्थापित करून दाखवलेला आहे. गमतीची गोष्ट मित्रांनो फक्त एवढीच असते की हा असा तपशील भाजपला दणका, भाजपला हादरा हे पत्रकार अगत्याने दाखवतात आणि खडसेंनी कसा दणका दिला हे सांगतात. पण मुळात जळगावमध्ये जो संघर्ष होता तो भाजप आणि शिवसेना असा होता की खडसे आणि शिवसेना असा होता. हा संदर्भ महत्वाचा असतो. तिथे भाजप हे गिरीश महाजनांनी एकदा महापालिका जिंकली म्हणून तो संघर्ष गिरीश महाजन आणि शिवसेना असा नव्हता. तो संघर्ष शिवसेना आणि भाजप असाही नव्हता. जळगाव मधला जो शिवसेना भाजप संघर्ष आहे तो मुळातच सुरेश जैन आणि खडसे यांच्यातला संघर्ष होता. काही वर्षापूर्वी खडसे यांचे चिरंजीव भाजपतर्फे विधान परिषदेला उभे होते आणि त्यामध्ये त्यांना निवडून आणायचं तर शिवसेनेच्या नगरसेवक आणि प्रतिनिधी लोकप्रतिनिधींची मतं मिळणं आवश्यक होतं. आणि तिथे शिवसेनेने दगाबाजी केलेली होती. अर्थात शिवसेना म्हणजे त्या काळात तिकडे सुरेश जैन हे सगळ्यात मोठे दादा होते. त्यांच्याशी म्हणण्याशिवाय जळगावातलं पान हलत नाही असं म्हटलं जात होतं. ते सुरेश दादा जैन हे 95 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले होते आणि 99 साली सत्ता गेल्यानंतर ते परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात गेलेले होते. नंतर परत ते शिवसेनेत आले, त्यामुळे त्यांची ये-जा शिवसेनेत चालू होती. पण त्यांच्याशी जळगाव किंवा खान्देश भागामध्ये टक्कर देण्याची हिंमत नाथाभाऊ खडसे यांनी दाखवली होती. आणि त्यामुळे जळगाव मधला जो संघर्ष आहे तो खडसे यांचा शिवसेनेशी होता. भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष नव्हता. तो खडसे यांचा व्यक्तिगत संघर्ष सुरेशदादा जैन आणि पर्यायाने शिवसेना विरुद्ध भाजप असा होऊन गेला होता. पुढे मग तुम्हाला माहिती की आघाडी माझ्याशिवाय कोणी मोडू युती माझ्याशिवाय मोडायची कोणाची हिंमत नव्हती अशाही फुशारक्या नाथाभाऊंनी मारलेल्या होत्या. आणि 14 साली युती मोडण्याची घोषणा किंवा हिंमत या एकनाथ खडसेंनी केली असं नाथाभाऊ वारंवार सांगायचे. आज गंमत अशी आहे की त्यांना त्याच जळगावमध्ये भाजपची सत्ता मोडून शिवसेनेचा महापौर आणून बसवावं लागलं. बसवायची नामुष्की आली. याला तर नामुष्की म्हणायची की भाजपला दणका मारायचा हा ज्याचा त्याने ठरवा. पण ज्या शिवसेनेला संपवण्यासाठी नाथाभाऊ आयुष्यभर
तिथे लढले, युती असतानाही जळगावात लढले, त्याच शिवसेनेचा महापौर जळगाव महापालिकेत आणून त्याच खडसेंनी बसवला असेल तर मग त्याला शिवसेनेला मिळालेला न्याय म्हणायचं की भाजपला बसलेला दणका म्हणायचं, हे ज्याचं त्याने ठरवावं. पण मला तरी असं वाटतं की ही त्यांची नामुष्की आहे की ज्यांना नष्ट करायचं राजकारण केलं, उतार वयात आज त्याच शिवसेनेचा महापौर त्याच नाथाभाऊंना आणावा लागलेला. पण तोही भाग आपण बाजूला ठेवू. आज मला जे बोलायचं आहे ते प्रामुख्याने नाथाभाऊ राष्ट्रवादीमध्ये आले, त्याला 6 महिने उलटून गेलेले आणि 6 महिन्यात त्यांनी नेमकी काय मजल मारली हे लक्षात घ्यावं लागतं, बघावं लागतं. आपण कोणाला घाबरत नाही. आपल्याला कसं बदनाम करून संपवण्याचे डाव खेळले गेले वगैरे वगैरे दुखणं शरद पवारांच्या समोर नाथाभाऊंनी गायलेलं होतं. आणि बोलता बोलता नाथाभाऊ बोलून गेले की मला कोणीतरी इशारा दिलाय की तुम्ही भाजप सोडून बाहेर पडला तर मग तुमच्या मागे ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट चा ससेमिरा लावला जाईल. तर नाथाभाऊंनी ते एनसीबी प्रवेशाच्या वेळेला असा इशारा दिलेला होता की माझ्या मागे ईडी लावली तर मी भाजपच्या मागे सीडी लावली. सीडी याचा अर्थ जो कॉम्प्युटरची एक डिस्क असते, आता पेन ड्राईव्ह म्हणतात, नाही तो नॉर्मली त्याच्या आधी सीडी लावायचा प्रकार होता. याचा अर्थ माझ्याकडे अनेक गोपनीय माहिती, संभाषणं, संवाद, चित्रणं आहेत की ज्यामुळे भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या मागे जर भाजप किंवा मोदी सरकारने इन्कम टॅक्स, सीडी, सीबीआय, ईडी अशा गोष्टी लावल्या तर आपणही त्यांच्या भाजपच्या बाबतीत अनेक सीडी मध्ये पुरावे गोळा करून ठेवलेत आणि ते उघड्यावर आणू, आपण त्यांच्या मागे सीडी लावू असा शब्द नाथाभाऊंनी पवारांना दिलेला होता. कारण पवार बोलले सुद्धा, नाथाभाऊ म्हणजे एकदा शब्द दिला की मागे फिरणं नाही, असं त्याच स्वागत समारंभामध्ये पवारांचं वाक्य आहे की नाथाभाऊ म्हणजे शब्द पक्का. नाथाभाऊंनी एकदा शब्द दिला की मागे फिरणं नाही. त्यामुळे मला गंमत वाटते की आता 6 महिने झाले नाथाभाऊ अजून आपला शब्द का पूर्ण करत नाहीत. त्यांनी एकही सीडी अजून बाहेर का काढलेली नाही. कारण आपल्या मागे ईडी लावली तर आपण भाजपच्या मागे सीडी लावू असं वाक्य नाथाभाऊंचं होतं. मुद्दा असा आहे मित्रांनो की माझ्या माहितीप्रमाणे साधारण महिनाभरापूर्वी काय मला वाटतं जानेवारी का डिसेंबरमध्ये नाथाभाऊंना ईडीची नोटीस आलेली आहे आणि आपल्याला तब्येत बरी नसल्यामुळे मुदत वाढवून द्यावी असं पत्र नाथाभाऊंनी ईडीला पाठवलं आणि त्याप्रमाणे त्यांची चौकशी किंवा तपास जबानी लांबलेली आहे. पण 1-2 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अजून काही नाथाभाऊंनी कुठली सीडी बाहेर काढलेली दिसली नाही किंवा ऐकू आली नाही. त्यामुळे नाथाभाऊ नजीकच्या काळात सामनाचे संपादक किंवा शिवसेनाचा प्रवक्ता होणार आहेत का अशी शंका येते. कारण ही खासियत सामनाच्या संपादकांची, ते तुम्ही त्यांना कुठलाही विचारा. त्या संजय राऊतांच्या पत्नीला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं माझ्याकडे तर भाजपच्या 120 नेत्यांच्या अशा भानगडी आहेत, मी त्या देतो आता ईडीकडे, मग बघूया कशी पळता भुई थोडी होईल, देश सोडून पळून जावं लागेल. पण आता त्याला 3-4 महिने झाले शिवसेनेच्या प्रवक्त्याने कुठली ईडीकडे माहिती सोपवली असं दिसत नाही. त्यामुळे त्या वल्गना करण्याचा अधिकार हा फक्त सामनाच्या संपादकांना असतो. मग असा प्रश्न पडतो की खडसे लवकरच सामनाचे संपादक होणार आहेत की शिवसेनेचे प्रवक्ता होणार आहेत. आणि नसेल तर त्यांनी सीडी लावीन हा शब्द दिलेला, शरद पवारांनी दिलेला शब्द पाळलेला का नाही.
अजूनपर्यंत कुठलीही सीडी नाथाभाऊ ही समोर का घेऊन आलेली नाही? राजकारणामध्ये द्वेषाने प्रवृत्त होऊन कुठलाही मोठा पल्ला गाठता येत नाही. ज्या भाजपमध्ये आयुष्यभर नाथाभाऊ राहिले, त्याचे सर्वोच्च नेते वाजपेयी होते आणि ते कवी होते. त्यांची कविता आहे, टूटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. नाथाभाऊंना ह्या ओळी नेमक्या लागू होतात. ते दुखावलेले आहेत आणि त्यांना दुखावले ते सत्य आहे. मी त्याच्यावर ब्लॉग पण लिहिलेले आहेत की नाथाभाऊंना ज्या प्रकारे भाजपमध्ये अपमानित करण्यात आलं, तिकीट नाकारलं तर आधी बोलावून समजावून तिकीट नाकारायला पाहिजे होतं, पण अपमानित करून आशेवर ठेवून अपमानित केलं, हे मी पण लिहिलेलं आहे. पण म्हणून आता या उतार वयात नाथाभाऊंनी ज्या प्रकारचा पवित्रा घेतला तो मात्र मला योग्य वाटला नाही. कारण तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची नाचक्की करून घेताय. 35-40 वर्ष एका पक्षात घालवायची आणि मग NCP सारख्या प्रादेशिक पक्षामध्ये जायचं, ज्या पक्षालाही काही भवितव्य नाही आहे. त्यामुळे नाथाभाऊंचा अक्षरशः यशवंत सिन्हा होऊन गेलेला आहे. यशवंत सिन्हा ज्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद किंवा परराष्ट्र मंत्रीपद भूषवलं, तो माणूस काल परवा TMC मध्ये गेला, तृणमूल काँग्रेसमध्ये, आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार आहात? मग आपली अगतिकताही यशवंत सिन्हा यांनी जाहीर केली की माझ्या TMC जाण्यामुळे किंवा तिथले भाषणं करण्यामुळे 294 पैकी एका आमदाराच्या मतदारसंघात जरी फरक पडला तरी मी आनंदित होईल. म्हणजे आपली लायकी काय आहे हे सुद्धा यशवंत सिन्हा आपल्याच तोंडाने पत्रकारांना सांगतात. मग हे सगळ्या उचापती करण्याची गरज काय? आपण ज्याच्यावर हल्ला करतोय, प्रति हल्ला करतोय, त्याला दुखलं पाहिजे, त्याला लागलं पाहिजे, त्याला इजा झाली पाहिजे, त्याचं नुकसान झालं पाहिजे. त्याचं नुकसान होत नसेल तर तुम्ही जी बडबड करता त्याला बकवास म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाथाभाऊ खडसे यांचा राग असेल तर चुकीचा नाहीये, आणि त्यांनी जर तो राग असेल तर तो अशा रीतीने केला पाहिजे की ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र भाजप यांना कुठेतरी दुखलं तरी पाहिजे. नाथाभाऊ हे NCPत गेल्यामुळे भाजपने सांगितलं की काही फरक पडत नाही. इथेच तुमची सगळी तपस्या माती बोलवून गेली. कोणीही तुम्हाला थोपवायला किंवा तुमच्या गयावया करायला आलं नाही. तिथेच गोष्ट उघड होती की तुमच्याशिवाय पक्ष चालणार आहे. किंबहुना तुमच्याशिवाय सुद्धा पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात चालवता येईल एवढी पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली. हेच पक्षाच्या थंड प्रतिक्रियेतून दिसत होतं. मग तुम्ही वल्गना करण्याची गरज नसते. नाथाभाऊंनी वल्गना करण्याची गरज नसते. त्यापेक्षा करा काय ते. आणि स्कोप होता, भरपूर स्कोप होता. अगदी तुम्हाला मंत्रिमंडळातून काढल्यापासून जे जे दुखावलेले भाजपतले लोक आहेत त्यांना विश्वासात घेणं, त्यांना जवळ करणं, त्यांना एकत्र करून पक्षासमोर हे बाहेर पडले तर काय असं आव्हान निर्माण करणं हा पर्याय असतो. कारण तुम्ही लोकनेते नाही आहात. आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला. तुमच्या मुलीचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला आणि बंडखोर शिवसेना उमेदवाराने केला. याचा अर्थ काही कळतो का? आपल्या मतदारसंघावर सुद्धा आपला कब्जा राहिलेला नाही, हुकूमत राहिलेली नाही. अशा वेळेला वल्गना करायची गरज नसते. शांत राहायचं असतं, दबा धरून बसायचं असतं. जे काय आपण करू त्याच्यासाठी भरपूर सज्जता आणि तयारी करायची असते. त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन हा शुद्ध पोरकटपणा असतो.
तो सामनाच्या संपादकांसाठी राखीव ठेवा. ते त्यांनी करायचे असतात. शब्दाचे बुडबुडे उडवणं हे त्यांचं काम आहे. तुम्ही जेव्हा अख्खं आयुष्य राजकारणात घालवलं, 2014 साली मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडून भाजपात आणले, ते परत निवडून येऊन भाजपाला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं धाडस तुम्ही करून दाखवलं. त्यासाठी युती मोडण्याचं पाप खडसेंनी आपल्या डोक्यावर घेतलं. तर उत्तर आयुष्यामध्ये असं हास्यास्पद काही करणं कधीही योग्य नसतं. ठीक आहे, पवारांना माहिती आहे आणखीन एक आपल्याला खेळणं मिळालं. शरद पवारांचं राजकारण तुम्ही बघाल तर त्यांनी अशी अनेक खेळणी दुसऱ्या पक्षातली आणली, खेळून खेळून झाल्यानंतर खुळखुळा बनवून बाजूला टाकून दिली. तुमच्यापेक्षा आक्रमक छगन भुजबळ होते, आठवतं ना आता भाऊ? छगन भुजबळांसारखा आक्रमक नेता कोण होता? शिवसेनेचा एक आक्रमक नेता काँग्रेसमध्ये आणला, त्याला शिवसेनेला दुखावण्यासाठी, डिवचण्यासाठी पुढची 4-5 वर्ष मस्त वापरला आणि नंतर त्याचा उपयोग राहिला नाही तेव्हा त्याला खुळखुळ्यासारखा अडगळीत फेकून दिला. ते भुजबळ पण उत्तर महाराष्ट्राजवळचे आहेत, नाशिक मधले आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा पवार जेव्हा पाठ थोपटतात तेव्हा तुमचा ते खुळखुळा करणार एवढंही राजकारण नाथाभाऊंना कळत नाही. मित्रांनो, कळतं, पण माणूस द्वेषाने, रागाने उत्तेजित झालेला असला की मेंदू काम करत नाही, बुद्धी काम करत नाही. नाथाभाऊंचं तेच झालं. आणि म्हणून नाथाभाऊ हे ईडी लावली तर शिडी लावू वगैरे वगैरे असलं पोरकट विधानं करत बडबडत राहिले. आता त्याची किंमत त्यांना त्यामुळे मोजावी लागते. कारण कुठे आलात ना तुम्ही? 5 वर्षापूर्वी तुमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिलेला हट्टाने तुम्ही विधान परिषदेत आमदार केलं होतं. त्यासाठी माधव भंडारी सारख्या खरोखरच प्रामाणिक कार्यकर्त्याला सुद्धा मागे ठेवून तुमच्या वशिल्याच्या उमेदवार महिलेला आमदार करण्यात आलं होतं. हे विसरलत ना भाऊ? कुठे ताकद होती तुमची? आणि आज तेच तुम्ही विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या वळचणीला जाऊन बसलात. आणि दुर्दैव कसं आहे बघा की राज्यपालांनी अजून त्या यादीवरून हात फिरवलेला नाही किंवा त्यावर सही केलेली नाही. त्यामुळे ते सगळे यादी लटकून पडलेली आहे आणि नाथाभाऊ तुम्हाला आमदारही होता आलेले. आपणच आपल्याला जेव्हा हास्यास्पद करून घेतो तेव्हा त्याला प्रतिष्ठा कोणीही देऊ शकत नसतो. अगदी पवार साहेब सुद्धा देऊ शकत नसतात. त्यामुळे माझा प्रश्न अगदी सोपा आहे नाथाभाऊ. तुम्ही ज्या कारणासाठी गेलात तेव्हा पदाची अपेक्षा करायची नसते. लक्षात ठेवा, हेमंत बिस्वा शर्मा या आसामच्या काँग्रेस नेत्याचं उदाहरण मी नेहमी देतो. त्याला जेव्हा आसाममध्ये परत एकदा काँग्रेसची डागडुजी करावी म्हणून राहुल गांधींना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधींनी अपमानित केलं. हेमंत बिस्वा शर्मा हे आसाममधल्या काँग्रेसच्या समस्या समजावत होते तर राहुल गांधींनी त्यांना सांगितलं त्या पलीकडचं बिस्किटचा पुडा द्या, माझ्या कुत्र्याला मी बिस्किट खिलवतोय. त्याचा राग आला म्हणून हेमंत बिस्वा शर्मा तडकाफडकी बाहेर पडला. त्याने काँग्रेस सोडली आणि अमित शहानी पक्षाध्यक्ष म्हणून भाजपचे विचारलं की तुला काय पाहिजे? हेमंत बिस्वा शर्मा म्हणाला मला काही नकोय, मला आसाम आणि ईशान्य भारतातून काँग्रेस नामशेष करायचे, मला पद नको, तिकीट नको, काही नको. सूड उगवायचा असतो ना नाथाभाऊ, तेव्हा इतकी टोकाची भूमिका असावी लागते. फायदा पण पाहिजे, सूड पण उगवायचं आहे, अशा रीतीने सुडाचं राजकारण होत नाही. तुम्हाला सुडाचं राजकारण करायचंय, बरोबर आहे, आणि मी ते चूक मानणार नाही. कारण तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये किंवा तिकीट मिळण्याच्या प्रसंगी अपमानित करण्यात आलं. हे मी पण माझ्या ब्लॉगवर लिहिलंय, अजून तुम्ही बघू शकता. आणि ती भाजपच्या महाराष्ट्र नेत्यांची चूक आहे हे पण मी लिहिलेलं आहे. पण म्हणून तुम्ही सुडाच्या आहारी जाऊन
दुसऱ्याच्या हातचं खेळणं होता तेव्हा मात्र तुम्ही स्वतःची अवहेलना करून घेत असता. तेव्हा तुम्हाला अपमानित भले भाजपच्या राज्य नेतृत्वाने केलं असेल, पण आज जो तुमचा अपमान होतोय, आज जी नामुष्की आलेली आहे ती तुम्ही नाथाभाऊ आणली. तुमच्यावर कोणी त्याची सक्ती केलेली नाही. आणि म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटला की या वल्गना कशासाठी होत्या. माझ्या मागे ईडी लावली तर मी भाजपच्या मागे त्यांच्या मागे सीडी लावीत, तर सीडी कुठे आहे? घेऊन या सीडी बाहेर, ती सीडी बाहेर घेऊन या. देवेंद्र फडणवीस असोत, मोदी असोत, शहा असोत, सगळ्यांच्या मागे सीडी लावा, पण दिलेला शब्द खरा करा. आम्हाला नाही, तुम्ही शब्द शरद पवारांना दिलाय आणि पवारांनी ग्वाही दिली होती. नाथाभाऊ म्हणजे काय? दिला शब्द की मागे फिरणं नाही. मग नाथाभाऊ तुम्ही मागे फिरलाय का? सांगा नाथाभाऊ, तुम्ही मागे फिरलाय का की शब्द फिरवलाय? कुठे आहे ती सीडी? आणा आणि लावा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच वेगवेगळ्या बातम्यांचे धागेदोरे गोळा करून त्याचे वेगवेगळे पदर तुमच्या समोर उलगडून ठेवतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.